शिक्षणाच्या प्रश्नांवर NSUI आक्रमक. नाशिकमध्ये TET पेपर फुटी, शालार्थ ID घोटाळा आणि बंद पडणाऱ्या सरकारी शाळांच्या मुद्द्यांवरून NSUI आक्रमक झाली आहे. या विविध प्रश्नांच्या निषेधार्थ NSUIच्या वतीने आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. TET पेपर फुटी, शालार्थ ID घोटाळा तसेच राज्यातील सरकारी शाळा बंद पडण्याच्या मुद्द्यावरून NSUIने सरकारविरोधात जोरदार आंदोलन केलं. NSUIचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिक्षण विभागाच्या कारभारावर जोरदार टीका करण्यात आली. दादा भुसे, हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी शिक्षणाचा खेळखंडोबा केल्याचा आरोप NSUI कडून करण्यात आलेला आहे. TET पेपर फुटी आणि शालार्थ ID घोटाळ्यासारख्या गंभीर प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे भवितव्य धोक्यात आले असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. तसेच सरकारी शाळा बंद पडत असल्याने सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं NSUIने म्हटलंय. दादा भुसे यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी भूमिका मागणी यावेळी करण्यात आली. प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा NSUIचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांनी दिला. TET पेपर फुटी विरोधात NSUIचा मोर्चा. शालार्थ ID घोटाळ्यावरून सरकारला घेरलं. बंद पडणाऱ्या सरकारी शाळांवर NSUI आक्रमक. दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी. शिक्षण विभागाचा कारभार सुधारण्याची मागणी. दादा भुसे, मुश्रीफ, पाटलांवर NSUIची टीका. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा. राजीनामा या आग्रही मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. कारण असे की नीटचा पेपर फुटलेला असताना लागोपाठ TETचा पेपर राज्यामध्ये फुटणं हे दादा भुसेंच्या झोपलेले असल्याचं लक्षण आहे. दादा भुसे यांच्या कार्यकाळात 2000 मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत. 17,500 मराठी शाळा या बंद पडण्याच्या उंबरठ्यावरती आहेत. परवा तेरवाची बातमी आहे, 40,000 शाळांमध्ये देवेंद्र फडणवीस सरकार, दादा भुसेंचं यांचं सरकार मध्यान्ह भोजन उपलब्ध करून देण्यासाठी अपयशी ठरत आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, समृद्ध महाराष्ट्रामध्ये ही वेळ प्राथमिक शाळांवरती यावी ही दुर्दैवाची बाब आहे. यापुढे जाऊन तुम्ही बघतात की चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वात असलेलं उच्च तंत्र शिक्षण खातं हे पूर्णपणे प्रायव्हेटायझेशनच्या एक मोठं कार्टल राज्यामध्ये चालवत आहे. क्लस्टर विद्यापीठांच्या माध्यमांमधून राज्यामध्ये गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना उच्च तंत्र शिक्षणाचे चांगल्या कॉलेजेसमधले प्रवेश हे पूर्णपणे थांबवण्यात येत आहे. COEP सारख्या संस्थेमध्ये जी पहिले शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज होतं तिथे राज्य सरकारने तिला 4 वर्षापूर्वी त्याला राज्य शासनाच्या विद्यापीठामध्ये कन्वर्ट केलं आणि महाराष्ट्र नाही तर देशभरातील सगळ्या शिक्षण व्यवस्थेचं वाटोळं करायचं काम भाजप सरकार करत आहे. गेल्या मागच्या 12 वर्षामध्ये 95,000 शाळा बंद पडल्या असा सरकारचाच अहवाल आहे. ही अत्यंत वाईट आणि गंभीर बाब आहे. या सगळ्या याच्यामध्ये जर सरकारी शिक्षण संपून जाणार असेल आणि गोरगरिबाच्या विद्यार्थी जर कुठे अदानी, अंबानी, रामदेव बाबाच्या शाळेत जाणार आहे का? महाराष्ट्रातल्यामध्ये 17,000 शाळा बंद करण्यामध्ये सरकार एकदम अग्रेसिव्ह आहे. हे 3 शिक्षण मंत्री महाराष्ट्रात आहे. जे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आहे ते या देशामधल्या सरकारी शाळा कशा बंद होतील आणि फॉरवर्डच्या शाळा कशा सुरू होतील यासाठी प्रयत्न करत आहे. जे उच्च शिक्षण मंत्री आहे चंद्रकांत पाटील हे पुणे जेव्हा शिक्षण मंत्री होण्याच्या अगोदर पुणे विद्यापीठाची रँक 200च्या आसपास होती. ते शिक्षण मंत्री झाल्यानंतर ती रँक साधारणतः 700-800च्या घरात आली. ते शिक्षण मंत्री असं उत्तर देतात की तिथे विद्यापीठामध्ये मुलं आंदोलन करतात म्हणून रँक घसरली. ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. ही सरकारी विद्यापीठं बंद कशी पडतील आणि ते ऑटोनॉमस कशी करता येतील, ते खाजगी दावणीला कशी बांधता येतील यासाठी चंद्रकांत दादा पाटील काम करताय. आज जे हसन मुश्रीफ जे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहे त्यांनी या देशामध्ये वैद्यकीय शिक्षणाचा व्यापार केला. 1 कोटी रुपये MBBSला जायला फी लागते, BHMSला जायला 50-50 लाख रुपये फी लागते. नीटचा पेपर फुटतो, TETचा पेपर फुटतो. याच्यामध्ये जो दरवर्षी जो गपला होतो त्यावरती कुणी बोलत नाही. तुम्ही सगळे मिळून शिक्षणाचं जर वाटोळं करणार असेल आणि गोरगरिबाची मुलांनी काहीच बोलायचं नाही किंवा कुठे जायचं आणि आमच्या शाळा बंद करायच्या, अडाणी, अंबानी, रामदेव बाबाची गुलामी करायची, पतंजलीच्या शाळा आणायच्या, हे आम्ही कधी खपू घेणार नाही. आमची सरकारला विनंती आहे की तुम्ही विधानसभेत बसता, तुम्ही पार्लमेंटमध्ये बसता, तुम्ही लोकसभेत, राज्यसभेत बसता, सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी शिक्षणावरती बोललंच पाहिजे. आमदार असू, खासदार असू, तुम्ही जात, पात, धर्म याच्या व्यतिरिक्त जेव्हा शिक्षणावरती बोला, शिक्षणावर बजेट काय
आज खर्च 1.5% आणि 1% हे शिक्षणावरचं बजेट. यासाठी भगतसिंग राजगुरू, सिद्धदेव बाबासाहेब, शाहू महाराजांनी शिक्षणावरती काम केलं. सावित्रीबाई फुलेंनी यासाठी दगडगोटे शहराचा मारा केला. जी लोक आज शिक्षणासाठी लढली त्याच लोकांनी ज्या समाजाचं ध्येय बघितलं, जो समाज सुधारायची वाटे, त्या समाजाचं तुम्ही शिक्षण बंद करणार असेल तर आम्ही हे कधी खपवून घेणार नाही. सरकारला विनंती आहे, शिक्षणावर बोलावं लागेल. जातपात धर्म याच्यामध्ये आत करून मुलं जी तुम्हाला जी मतदानासाठी लागते ती अडकत नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आज आम्हाला या निमित्ताने सांगायचं. नाव सांगेल नाव. माझं नाव अनिकेत गुले, मी छात्र भारती महाराष्ट्राचा अध्यक्ष. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.